आपण ऐकतो एक जे झाड उगून येतं, ते कसं येतं? कुठूनही एक बी पडतं. कसं पडतं, काय पडतं? कधीतरी एक बी पडतं आणि ते बी जिथे पडतं, तिथं योगायोगाने, पावसाच्या निमित्ताने किंवा घराच्या जवळ असल्याने किंवा पाण्याच्या शेजारी असल्यामुळे त्या बीला हळू कोंब येते आणि त्याच्यानंतर काय होतं? त्या बीची हळू वाढ होऊन छोटा वेल होतो आणि त्याच्यानंतर त्याचं रोपटं आणि त्याच्यानंतर त्याचं झाड होतं. ही कन्सेप्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किती सोपी आहे. पण हां, आपण हे झाड जर असेच हळू वाढत राहिलं, त्याचं काय होतं? जंगल होतं. आता हाच फरक आहे आपल्या लाईफबरोबर. म्हणजेच काय? आपल्याला एखादं ड्रीम पूर्ण करायचं आहे. पण त्याच्या अगोदर काय करावं लागेल? त्याच्या अगोदर एक स्वप्नाचं बीज आपण आपल्या माइंडमध्ये टाकलं पाहिजे. जर बीज टाकलं, त्याचा ध्यास घेतला, हळू त्याच्यावर रोज बीवर कसं पाणी पडतं, तसं रोज त्याच्यावर आपण थोडं काम करतोय. त्या स्वप्नांसाठी थोडा विचार करतोय आणि मग हे होता मग त्या स्वप्नांना हळू पानं फुटायला लागतात. त्याचं रोपटं तयार होतं. म्हणजेच काय, आपण जे अफर्मेशन करतो, मॅनिफेस्टेशन करतो, त्याचा रिझल्ट म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण होणे. हे आपण ऐकतो ना. कारण खूप जण स्वप्ने पाहतात आणि त्यातले काही जणांचे स्वप्न पूर्ण होतात. हे का? तर एका शब्दाने. तो एक असा वर्ड आहे, की त्याच्यामुळे आपलं बीज ते पेरलं जातं आणि तो वर्ड खूप पॉवरफुल आहे. आय कॅन डू धिस. हा जो वर्ड आहे ना, ह्या वर्डमुळे, ह्या शब्दामुळे मी करू शकते. हा वर्ड असा तसा नाही आहे, खूप पॉवरफुल आहे. मी करू शकते. तुमच्याकडे ना त्यावेळेस सिच्युएशन चांगली असो, ना तुम्ही चांगल्या म्हणजे तुमच्याकडे मनीचा प्रॉब्लेम असो किंवा तुम्हाला कोणी विचारत नसो, रिस्पेक्ट नसो. फक्त तुमच्या स्वतःमध्ये ते बिल पाहिजे. आय कॅन डू धिस वालं. जर तुम्ही हे स्वतः म्हणत असाल, की मी करू शकते. मी करू शकतो. बास. मग त्याच्यानंतर तुमचं खूप छान जे स्वप्न आहे, त्याला छोटे पानं येतील आणि त्याच्यानंतर त्याचं झाड होईल आणि मग झाडानंतर तर माहिती आहे, हळू एक बगीचा होईल किंवा एक जंगल. आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना बिलीव्ह नाही होत. काय होतं, आपल्याला असं वाटतं, की आम्ही सगळे स्वप्न पाहतोच. मग आमचं का पूर्ण होत नाही? होतं ना, येतं ना मनात. पण माझ्याबद्दल जे झालं ते मी आज तुम्हाला शेअर करते. म्हणजे आय कॅनमध्ये किती पॉवर आहे. मी पुण्यामध्ये माझा क्लास पूर्ण केला 2006 मध्ये. 2006-07 मध्ये माझं चालू होतं. त्यावेळेस सिच्युएशन अशी होती, की आपल्याकडे तर स्मार्टफोन नव्हतेच. सिंपल साधेच होते. ते पण घेणं मुश्किल होतं. पण म्हणजे मला हे सांगायचं, की ज्यावेळेस आपल्याकडे काहीही नव्हतं, तेव्हासुद्धा आपण करत राहिलो होतो. आत्ता तरी थोडंसं जरी प्रॉब्लेम झाला, की आपण सर्च करतो. पण त्यावेळेस सर्च हा काय हेच नव्हतं. तर 2007 मध्ये क्लास पूर्ण झाला. त्याच्यानंतर मला घरच्या थोड्या सिच्युएशनमुळे डायरेक्ट गावी जावं लागलं. आता स्किल मी शिकले. गावी गेले. आता गावी परत एकदा म्हणजे मी इथे खूप छान 6 वर्ष पुण्यात होते. त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम इश्यू झाल्यामुळे मी गावी गेले. आता गावी परत माझ्यासाठी काय झालं, परत नव्याने सुरू. परत स्वतःची ओळख करून देणं. परत त्या कामाचा श्रीगणेश करणं. हे सगळं असताना काय झालं, मी बऱ्याच असं सुरुवातीला मला असं आवडत नव्हतं बायांमध्ये बसून गप्पा मारणं, गॉसिप करणं. पण आता मला ते करणं करणं गरजेचं होतं. कारण माझी ॲडव्हर्टाइज झाली पाहिजे. माझ्याकडे कुणीतरी आलं पाहिजे ना. मी जी स्किल शिकली ती कळली पाहिजे समोरच्याला. असं म्हणून मी थोडं बायांना थोडी आता सुरुवातीला ओळख नसते आणि मी इथून गेलेले अपडेट राहायला आवडणं मला स्वतःचं व्यवस्थित आवडणं. नंतर घरात साधं सारवायचं सुद्धा असो, कसंही असो, ते कसं छान ठेवता येईल हा पॉईंट माझा होता. आणि मग मी हळू सांगायला लागले, की मी आता पुण्यावरून आले तर माझा सगळा पार्लरचा क्लास पूर्ण झाला. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही माझ्याकडून ॲब्रो करू शकता. आणि एकदम खासियत सांगते, की आमच्या गावात माझ्या अगोदर असं कोणी ॲब्रो करत नव्हतं किंवा केस कापत नव्हतं. म्हणजे खरं तर ते असं म्हणत होते, की केस कापणं म्हणजे चांगलं काम नाही. ॲब्रो म्हणजे काय तसलं काम करणं असं समजत होतं. आणि मी ज्यावेळेस सांगायला गेले तर आता तिथे काय झालं होतं, की खरं तर मी जाताना पुण्यावरून जाताना एक शिदोरी घेऊन गेले होते माझ्या कलेची. जरी सिच्युएशन बिकट असेल घरची, तरी मी थोडं काहीतरी हँडल करेन हे माझ्या माइंडमध्ये होतं. मी जाताना ₹20 थ्रेड घेऊन गेले होते. ॲब्रोचा जो थ्रेड असतो ना एक, तो ₹20 चा होता. ती एक शिदोरी मी बरोबर घेऊन गेले होते. फक्त मी करू शकते ह्या विचारावर मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगत आहे. फक्त ₹20 थ्रेड बरोबर मी गावी गेले. तिथं सिच्युएशन तर नाजूकच होती. आणि मग काय झालं, मी ॲडव्हर्टाइज केली माझी. मला येतं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तर मला कळलं, तिथल्या भरपूर जणांना सासू आहे आणि त्या सासूच्या दबावाखाली त्यांना माझ्याकडे येता येणार नाही. मग मी काय केलं, मी स्टार्टिंगच असं केलं, की त्या सासांना मी त्यांची हिस्ट्री ऐकून घेतली पाहिजे. त्यांनी कसे दिवस सहन केले, हे जर मी ऐकलं, तर त्या ज्या सासू होणार आहेत त्यांना मी आवडेल आणि त्यांना ते मी आवडले, तर त्यांच्या सुना त्या माझ्याकडे येऊन देतील. मग त्यांना असं वाटलं, ही पुण्यावरून जरी आली, तर हिला ॲटिट्यूड नाही आहे. तर मी माझा असा माइंड त्यावेळेस वापरला.
मग काय झालं, खूप जणी ज्या सास आहेत ना त्या माझ्या मैत्रिणी झाल्या. त्या म्हटल्या, पुण्यावरून मुलगी आली पण अशी काय शायनिंग करत नाही गं, ही वेगळीच आहे, असं ते म्हणायला लागल्या. मग आता माझ्याकडे आयब्रोसाठी कोणीतरी येणार, अशा मी ध्यासाच होतो. माझ्याकडे काही सेटअप नव्हता. जो कपाट असतं ना घरातलं, आपल्या कपडे ठेवायचं ते कपाट होतं आणि साधी चेअर आपली जी घरात असते ते नॉर्मलवाली. पण डोक्यात होतं, मी छान करणार, आय कॅन डू धिस, माझ्या डोक्यात होतं मी करणार. मग काय, असंच योगायोगाने माझा फर्स्ट क्लायंट कसं आलं मी तुम्हाला ते सांगते, की मी घर सारवत होते. घर सारवत असताना एक जण थोडीशी, आता असतातच ना, नॉर्मल पण असतात, जरा ॲक्टिव्ह पण असतात, एक ॲडव्हान्स पण असतात. त्यातली एक अशी थोडी ॲडव्हान्स लेवलची असंच आली आणि मला, माझं तिथं गावी मला छाया म्हणतात. म्हटली, "छाया, तुला आयब्रो येतात ना गं?" तर म्हटलं, "हो, येतात ना." म्हणजे तिने मला आयडीवर ओळखलं असं मला वाटलं खरं तर. म्हणजे धुणं, भांडे, स्वयंपाक करणारी मुलगी, तिच्याकडे एक स्किल आहे हा विश्वास ठेवून एक क्लायंट माझ्याकडे विचारायला येते. माझ्यासाठी ती बेस्ट होतं. आणि मग काय झालं, मी म्हटलं, "हो, मला येतं ना." म्हटली, "चल ना मग माझ्या करून दे." मला खूप आनंद झाला. मी सारवत होते तर मी ते तसंच ठेवलं शेणाचं आणि पटकन गेले, हात धुतला. आता शेणाचा हाताचा वास येईल म्हणून पटकन त्यावेळेस आपली अंगाची साबण लायबॉय ती घेतली, त्यांनी पण मस्त हात धुतला आणि मला खूप भारी वाटत होतं, की मी ह्यांचं मन जिंकलं ना बरं होईल. माझ्या जीवनाचा फर्स्ट क्लायंट गावाकडचं. आणि म्हणून काय झालं, आयब्रो तर केल्या, चेअरवरती उशी ठेवली. अवघडल्यासारखंच, एकदम कम्फर्टेबल नव्हतं, पण मला माहीत होतं मी छान करणार. आणि मग मी आयब्रो केल्या. मग तिने विचारलं, "किती रुपये?" मी म्हटलं, "तुम्ही माझ्या पहिलेच क्लायंट आहे, ₹5." तिने मला ₹5 दिले, गेली. ते ₹5 नव्हते, ते माझ्यासाठी ₹5,00,000 होते. ते माझ्यासाठी ₹5,00,000 होते. आणि त्याच्यानंतर आय कॅन नंतर मी करू शकते, मी करू शकते. मग त्याच्यानंतर हळू खूप साऱ्या जणी माझ्याकडे यायला लागल्या. नंतर मी बोर्ड बनवला. त्या साध्या घरालाच, ती जी रूम होती, एक अशा 3 रूम होत्या सारवायच्या. त्यातली एक रूमला फरशी टाकली. एक भिंत होती, तिथं शटर टाकलं. मग इथे मस्त पैकी तिथे सेटअप केला. सेटअप पण पडदे टाकून केला. मग नंतर काय झालं माहिती मग मी 2 गावात माझं पार्लर टाकलं. तिथं एका गावात 4 दिवस आणि एका गावात 3 दिवस असा सेटअप केला. मग त्या दिवशी तिथे त्या गावची यायच्या आणि आमच्या गावात निम्म्या दिवशी त्या यायच्या. आणि नंतर मी 4-5 गावात मस्त फेमस झाले. हे एका ₹20 थ्रेडनी मी करू शकते, एका स्वप्नांमुळे मी हे सगळं करू शकले. म्हणजे आपलं स्वप्नांचं बीज खासे. आणि त्याच्यानंतरची स्टोरी, मी मुलांच्या एज्युकेशनसाठी परत डिसिजन घेतला. कारण मला माझ्यात ग्रोथ करायची होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझ्यात ग्रोथ करायची होती. मी त्याच्यांना कन्व्हिन्स केलं. परत डिसिजन घेतला. मी आले. आत्ता माझ्याकडे माझं स्वतःचं पार्लर आहे. पूर्ण सेटअप बरोबर आणि ब्रँड आहे माझं पार्लर. हे फक्त एका वर्डमध्ये मी करू शकते. जसं एक बी पडलं ना, तसं माझ्या माइंडमध्ये होतं, की मी करू शकते. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, सिच्युएशन मॅटर नाही करत. तुम्हाला कोणी पाहतंय, कोणी रिस्पेक्ट देते, काही मॅटर नाही करत. तुम्ही करतात का? रोज त्याचा ध्यास घेतात का? रोज त्याच्यासाठी वेळ काढतात का? हे खूप मॅटर आहे. जशी माझी स्टोरी झाली ना, तशीच मी नक्की तुमची शेअर करेन. नक्कीच मला कमेंट करून सांगा, तुम्ही सुद्धा कशा सिच्युएशनमधून स्वतःला छान करत राहील. तर इथून पुढे अजिबात घाबरू नका, कशाचा बाऊ करू नका. मला माहिती आहे सध्या सिच्युएशन बिकट जरी असेल, त्यात तुम्ही ध्यास घ्या करायचा आणि आय कॅनचं बीज आपल्या माइंडमध्ये टाका. नक्कीच तुम्ही सक्सेस होतात, ही माझी गॅरंटी आहे. चला तर आपण आपल्या वेगवेगळ्या स्टोऱ्या सांगू आपल्या जीवनाच्या आणि खूप छान त्यातून काय शिकता येईल हे पाहू. तर थँक्यू. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर खूप सारे धन्यवाद. असेच पाहत राहा आणि लाईक करत राहा.